नमस्कार. टेस्ट विथ सरोजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत सर्वांच्याच आवडीची चिकन बिर्याणी. बिर्याणी म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते. तर आज आपण अगदी हॉटेलमध्ये मिळते तशी परफेक्ट प्रमाण असलेली 1 किलो चिकन बिर्याणी बनवणार आहोत. 10 ते 12 माणसांसाठी पुरेल इतक्या प्रमाणात आपण ही बिर्याणी बनवणार आहोत. यासाठी मी काही टिप्स देखील सांगितले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी एक वाटण तयार करून घेते. इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 1 कप कोथिंबीर घेतली आहे आणि 15 ते 20 पुदिन्याची पाने घेतली आहे. हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ. आता इथे चिकन मॅरिनेट करून घ्यायचे आहे. मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले आहे. बिर्याणीसाठी शक्यतो अशा मिडियम आकाराचे पीस असावेत, जास्त पण बारीक असू नये. आता यामध्ये एका मोठ्या लिंबूचा रस पिळून घालायचा आहे. एक मोठा चमचा भरून आला लसूण पेस्ट देखील घालायची आहे. त्याचबरोबर आपण जे मिरची, कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती देखील सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे. यामध्ये आता एक मोठी वाटी ताजे दही घालायचे आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता मी एका मोठ्या चमच्याने 4 चमचे इतकी घरगुती कांदा लसूण मसाला असलेली तिखट घालत आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये आता 1 चमचा मीठ घातले आहे. 1 चमचा धने पावडर घातली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घातला आहे. आता यामध्ये 1 पळीभर तेल घालायचे आहे. मी यामध्ये सुहाना चिकन बिर्याणी मसाला घालत आहे. हे पूर्ण पॅकेट यामध्ये घालून आता हे सर्व मसाले चिकनला हाताने मिक्स करून लावून घ्यायचे आहे. बघा, आता सर्व मसाले चिकनला व्यवस्थित लावून झालेले आहेत. आता यामध्ये 1 वाटी चिरलेली कोथिंबीर घालून आपण हे मॅरिनेट होण्यासाठी 1 तासभर ठेवणार आहोत. तुमच्याकडे जर कमी वेळ असेल तर निदान अर्धा तास तरी तुम्ही ते मॅरिनेट करायला ठेवले तरी चालेल. तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा भात तयार करण्यासाठी मी इथे 1 किलो बिर्याणी बासमती तांदूळ घेतला आहे. 1 किलो चिकन साठी पाऊण किलो किंवा 1 किलो इतकाच तांदूळ चालेल, यापेक्षा जास्त नाही घ्यायचा. मी या कपाने मोजून टोटल 6 कप इतका तांदूळ घेतला आहे. आता हे तांदूळ आपण 2-3 वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदूळ धुवून झाले आहेत. आता यामध्ये पुरेसे पाणी घालून हा तांदूळ आपण अर्धा तास भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत आपण बिर्याणीसाठी लागणारा तळलेला कांदा म्हणजेच बिरिस्ता तयार करण्यासाठी मी इथे 10 मोठे कांदे घेतले आहेत. हे कांदे लांबट बारीक स्लाइस मध्ये कट करून हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत. हा कांदा लवकर तळला जावा म्हणून यामध्ये अर्धा चमचा मी मीठ घालत आहे. हे मीठ सर्व कांद्याला हाताने लावून घ्यायचे आहे. मीठ घातल्यामुळे कांद्याला छान चव देखील येते. आता हा कांदा आपण तळून घेणार आहोत. यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले आहे. हाय हीटवरच सर्व कांदा तळून घ्यायचा आहे. गॅस मिडियम किंवा लो करायचा नाही, तसे केल्यास कांदा तेल शोषून घेतो आणि मऊ पडतो, लवकर तळला देखील जात नाही. बघा, हाय हीटवर घातल्यामुळे कांदा लवकर तळला जातो.
आता कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे. आता आपण हा कांदा काढून घेणार आहोत. आता उरलेला कांदा देखील आपल्याला याच प्रकारे तळून घ्यायचा आहे. कांदा जरी काढताना मऊ दिसत असला तरी तो थंड झाल्यावर कुरकुरीत होतो. बघा, आता आपला हा कांदा देखील तळून झाला आहे. आपला सर्व कांदा इथे तळून झालेला आहे. आता आपण मॅरिनेट करायला ठेवलेले चिकन छान मुरले आहे. त्याला फोडणी देऊ. मी इथे एका पातेल्यामध्ये कांदा तळून राहिलेले जे तेल होते ते 4 चमचे तेल घेतले आहे. तेल गरम झाले की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. आता यामध्ये 2 मोठे पिकलेले टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहे. टोमॅटो तेलामध्ये परतून छान शिजून घ्यायचा आहे. टोमॅटो शिजल्यावर यामध्ये थोडा तळलेला कांदा घालायचा आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचा लाल तिखट घालायचे आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन घालायचे आहे. चिकन बघा छान मॅरिनेट झालेले आहे. चिकन यामध्ये घालून आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. हे चिकन शिजवण्यासाठी आपल्याला जास्त पाणी वापरायची गरज नाही. आपण ज्या भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट करायला ठेवले होते त्यामध्ये 1 कप पाणी घालून ते पाणी यामध्ये घालायचे आहे. आता यावर झाकण ठेवून त्यामध्ये देखील 1 कप पाणी घालून चिकन शिजू द्यायचे आहे. हे चिकन आपल्याला 80% शिजवून घ्यायचे आहे. चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण राईस तयार करून घेऊ. मी इथे ज्या कपाने 6 कप तांदूळ मोजले होते त्याच कपाने तांदळाच्या 3 पट म्हणजेच 18 कप इतके पाणी गरम करायला ठेवले आहे. यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे, ज्यामुळे भात सुटसुटीत होईल व दाणे एकमेकाला चिकटणार नाहीत. तसेच 1 चमचा तेल देखील घातले आहे. 2 चमचे मीठ घालायचे आहे. आता मी इथे काही खडे मसाले घेतले आहेत, जसे की तमालपत्र, दालचिनी, स्टार फूल, लवंग, काळी मिरी आणि वेलची, ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता आपल्या पाण्याला उकळी आली आहे. यामध्ये जे तांदूळ आपण भिजत ठेवले होते त्यामधील पाणी गाळून ते तांदूळ यामध्ये घालायचे आहे. आता हे चमच्याने व्यवस्थित ढवळून मिक्स करून घ्यायचे आहे. आपण तांदूळ अर्धा तास भिजवल्यामुळे हा भात लगेच शिजून तयार होतो. दाणे अगदी मोकळे मोकळे झाले आहेत. आपण हा तांदूळ फक्त 80% शिजून घेणार आहोत. आता यामधील पाणी गाळून हे आपण बाजूला ठेवून द्यायचे आहे. बघा, इथे आता आपले चिकन देखील 80% शिजून तयार झालेले आहे. आता आपण बिर्याणीचे थर लावायला घेऊ. त्यासाठी मी इथे एक मोठे जाड बुडाचे पातेले घेतले आहे. मी सर्व चिकनचा थर खाली तळालाच लावून घेणार आहे. तुम्ही हवे तर थोडे चिकन मध्ये घालण्यासाठी देखील ठेवू शकता. आता यावर थोडा
तळलेला कांदा घालून त्यावर आपल्याला एक राईसची लेअर द्यायची आहे. त्या राईसवर उरलेली ग्रेव्ही घालून त्यावर पुन्हा तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालून पुन्हा मी यावर राईसची लेअर देणार आहे. आता यावर उरलेला सर्व कांदा घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर कोथिंबीर देखील घालायची आहे. मी यामध्ये आता ऑरेंज आणि ग्रीन कलरचा फूड कलर घातला आहे. आता यावर फॉइल पेपर लावून त्यावर घट्ट बसेल असे झाकण ठेवावे आणि दम देण्यासाठी पातेले गॅसवर ठेवायचे आहे. आता जवळपास 15 ते 20 मिनिटे झाली आहेत. बघा, आपली बिर्याणी तयार आहे. खूप छान रंग आला आहे. चला तर मग सर्व करूया गरमागरम चिकन बिर्याणी. आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.